ओम गण गणपतेय नमः। भगवंता आपल्या भक्तांचे कधीच वाईट चिंतित नाहीत। मनातील शंका दूर करून डोळसपणे भक्ती केली तर आपल्या मनात भगवंताप्रती आदरयुक्त भीती, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होत राहील। मंडळी, सरसकटपणे आपण डाव्या सोंडेचा गणपती पाहिला आहे। अशातच मूर्तिकाराकडून एखादी मूर्ती चुकून उजव्या सोंडेची बनवली गेली असेल तरी त्यातले देवत्व अजिबात कमी होत नाही। मनोभावे केलेली पूजा बाप्पापर्यंत पोहोचतेच, मग तो उजव्या सोंडेचा असो किंवा नाही तर डाव्या सोंडेचा असो। पूर्वापार चालत आलेल्या उजव्या सोंडेच्या मूर्तीच्या आराधनेमागे असलेली भक्ती बऱ्याचदा प्रेमापोटी नसून भीतीपोटी असल्यामुळे त्यातून अनेक अपसमजुती प्रचलित होतात। उदाहरणार्थ, कडक आचार न पाळल्यास उजव्या सोंडेचा गणपती सर्वनाश करतो, सिद्धिविनायक घरात ठेवू नये, उजव्या सोंडेचा गणपती कडक शिस्तीचा असतो, अशा अनेक अंधश्रद्धा प्रस्तुत होतात। ज्या घरात उजव्या सोंडेचा गणपती आहे तिथे काही वाईट अनुभव आल्याचे ऐकिवत नाहीत। योगायोगाने काही गोष्टी घडल्या तर तो प्रारब्धाचा भाग असतो। यात उजव्या सोंडेच्या गणपतीला दोष देणे योग्य नाही। ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टीचे श्रेय आपण स्वतःकडे लादतो तशीच वाईट गोष्टींची जबाबदारी आपण घेतली पाहिजे। याच बऱ्या वाईट घडामोडींना प्रारब्ध म्हणतात। गणपतीच्या सोंडेचे अग्र याच्या उजव्यावरील हाताकडे वळले असल्यास तो सिद्धिविनायक व डाव्यावरील हाताकडे वळले असल्यास तो रुद्धिविनायक समजला जातो। त्याचप्रमाणे सोंडेचे टोक त्याच्या उजव्या हाताकडे खाली वळले असल्यास तो बुद्धिविनायक व डाव्या हाताकडे खाली वळले असल्यास तो शक्तिविनायक समजला जातो। या 4 विनायकांपैकी सिद्धिविनायक मोक्ष सिद्धिप्रद समजला जातो। उजव्या सोंडेच्या गणपतीविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात सूक्ष्म तपशिलात्मक असा फारसा उहापोहा केलेला आढळत नाही। गणेशाच्या निरनिराळ्या ध्यानांमध्येही तसा स्पष्ट उल्लेख आढळत नाही। त्यामुळे काही वृद्ध, जाणकार व निस्सीम गणेश भक्तांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून राहावे लागते। ज्या गणेशपंथी साधकांनी गणपती देवतेचा अतिसूक्ष्म विचार केलेला आहे त्यांच्या मते गणेश व महागणपती या 2 भिन्न संकल्पना असून माता पार्वतीने तयार केलेला गणेश हा महागणपतीचा अवतार आहे। तिने मृत्तिकेला आकार देऊन त्यात महागणपतीचे आवाहन केले। हा महागणपती म्हणजे जगत उत्पत्ती होण्यापूर्वी निर्गुण व कुटस्थ स्वरूपात असलेले महातत्व आहे। महागणपतीनेच विविध प्रसंगी विविध प्रकारचे अवतार घेऊन दुष्टांचा नायनाट केला होता। महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचा गिरिजात्मक हा गणेश अवतार व इतर 7 गणपती आहेत असे म्हटले जाते। जेव्हा विशिष्ट सिद्धी किंवा मोक्ष सिद्धीच्या प्राप्तीसाठी गणपतीची आराधना केली जाते तेव्हा उजवीकडे सोंड असलेला गणपती घेण्याची प्रथा आहे। अशा वेळी पार्थिव गणपतीची आराधना केली जाते। या पार्थिव गणेशाच्या आराधनेत स्वहस्ते मृत्तिकेपासून तयार केलेला सिद्धिविनायकाचे पार्थिव, गणेशाच्या आराधनेत स्वहस्ते मृत्तिकेपासून तयार केलेला सिद्धिविनायकाची ध्यानवाहनपूर्वक षोडशोपचार पूजा व त्याचे लगेचच विसर्जन विहित असते। ही पूजा अत्यंत सुचिरभूतपणे व तंतोतंत विधिविधानपूर्वक करणे आवश्यक असते। मंडळी, भगवंत आपल्या भक्तांचे कधीच वाईट चिंतित नाहीत। लेकरांप्रमाणे तो आपला सांभाळ करतो, सद्बुद्धी देतो। त्यात गणपती ही तर बुद्धीची देवता। मनातील शंका दूर करून टोळसपणे भक्ती केली तर आपल्या मनात भगवंताप्रती आदरयुक्त भीती, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होत राहील। गणपती बाप्पाचे केवळ नाव घेतले तरी वातावरण एकदम आनंददायी, मंगलमय होते। अगदी लहान बालकापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वांना हवाहवासा वाटणारा गणपती बाप्पा प्रसन्नता प्रदान करणारा उत्साहवर्धक आहे। बाप्पा ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे। विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत आहे। पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाहीत, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत। गणपती ही वैश्विक देवता आहे। अनेकविध रूपात किंवा स्वरूपात बहुतांश वेळा डाव्या सोंडेचा गणपती पाहायला मिळतो। मात्र घरात गणपती उजव्या सोंडेचा असावा की डाव्या याबाबत अनेकदा चर्चा, मतमतांतरे झाल्याचे पाहायला मिळते। मंडळी, गणपती उजव्या सोंडेचा की डाव्या सोंडेचा यापेक्षा गणपतीचे पूजन हे भक्तिभावाने, मनापासून आणि श्रद्धेने करणे सर्वाधिक आवश्यक आहे। मनोभावे केलेले नामस्मरण, आराधना बाप्पापर्यंत पोहोचते। भगवंत आपल्या भक्ताचे कधीच वाईट चिंतत नाहीत। मनातील शंका दूर करून टोळसपणे भक्ती केली तर आपल्या मनातील भगवंताप्रती आदरयुक्त भीती, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होत राहते। मंडळी, उजव्या सोंडेचा गणपती हा कडक आहे असं म्हटले जाते। त्याला जास्त सोवळे लागतात हा तर गैरसमजच आहे। गणपती हा कधीही कडक नसतो, तो कृपाळू असतो, तो क्षमाशील असतो।
गणपतीच्या डाव्या हातात लाडू किंवा मोदक असतो। तो खाण्यासाठी म्हणून सोंड डावीकडे केलेली असते। उजव्या हाताने तो आशीर्वाद देत असतो। गणपती बाप्पाची सोंड उजवी किंवा डावी असल्याने खरं तर काहीही फरक पडत नाही। देवाची पूजा ही मनापासून करणे महत्त्वाचे आहे। अमुक एक प्रकारेच पूजा करा म्हणजे चांगले होईल असं काही नसतं। मनापासून आवाज द्या, कारण भक्ताला जशी देवाची ओढ असते तशीच देवाला सुद्धा भक्ताची ओढ असतेच। जे काही करायचं ते प्रामाणिकपणे करावं। मी कोणाचं वाईट करणार नाही हे मनाशी ठरवलं की आपोआप चांगल्या लहरी सर्व दिशांनी तुमच्याकडे झेपावतात। कुठल्याही मंगल कार्याला गणपती पूजला जातो। बाप्पा जिथेही बसणार तिथे शुभ होणारच आहे, म्हणून चिंता नको। मंडळी, साधारणपणे सर्व गणपतीच्या मूर्ती या डाव्या बाजूच्या सोंडेच्या असतात, मात्र अपवादात्मक काही मूर्ती उजव्या सोंडेच्या असतात। याबाबतचे समज आणि शास्त्र यांची चर्चा करण्यापूर्वी या दोन्ही प्रकारच्या गणपतीबद्दल जाणून घ्या। डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे काय, तर मध्यापासून डावीकडे सोंड वळलेली असते, अर्थात वाम, अर्थात डाव्या बाजूला उत्तर दिशा असते। ही बाजू चंद्र नाडीची असल्यानं शीतलता देते। उत्तर दिशा अध्यात्माला पूरक आणि मनःशांती देणारी मानली जाते। तर उजव्या सोंडेचा गणपती हा मध्यापासून उजवीकडे वळलेली सोंड असते। बघणाऱ्याच्या डाव्या बाजूला तर उजवी बाजू दक्षिण दिशेला मानली जाते, जी सूर्यनाडी असलेल्या दक्षिण दिशेला यमलोक असतो अशी समजूत आहे। सर्वसाधारणपणे असा समज आहे की उजव्या सोंडेचा गणपती कडक शिस्तीचा असतो। त्याच्या पूजा अर्चनेत नियम न पाळल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात। ही मूर्ती पूजेत ठेवणाऱ्याने विशेष काळजी घ्यायला हवी असंही सांगितलं जातं, पण असं काहीही नाही। देव भावाचा भुकेला असतो। तुम्ही गर्वाने ताठ्याने दिलेल्या सोन्यापेक्षा भक्तिभावाने ओथंबून एखादी दुर्वाची काडी जरी त्याला वाहिली तेवढ्यानेच तो प्रसन्न होतो। मंडळी, उजव्या सोंडेच्या मूर्तीबाबत भय बाळगू नये। मूर्तीची सोंड कोणत्याही बाजूला असली तरीही विनायक हा मुळातच दुःखहर्ता असल्याने तो क्षमाशील आणि दयाळू आहे। भक्तांना कधीच संकटात टाकत नाही की दुःख देत नाही। थोडक्यात काय, चंद्र, सूर्य आणि अध्यात्म भौतिक असा भेद सोंडेच्या डावीकडे किंवा उजवीकडे असल्यानं होतो। ज्यांना आध्यात्मिक प्रगती साधायची आहे अशांनी सूर्यप्रभावी प्रतिमेची पूजा करावी, तर ज्यांना भौतिक इच्छा आकांक्षा साध्य करायच्या आहेत अशांनी चंद्रप्रभावी मूर्तीचं पूजन करावं।